नमस्कार मंडळी, मी कामिनी. स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी पाणी आलेलं होतं आणि मी घरातलं पाणी भरून घेतलं आणि मग म्हटलं बाहेरही थोडंसं झाडांना पाणी देऊन घ्यावं. इकडे माझं झाडांना पाणी द्यायचं काम चालू होतं आणि इकडे आपल्या पारिजातकाची फुलं बघा. श्रावण महिना लागला होता, त्याच्यामुळे पारिजातकाला आपल्या फुलं यायला सुरुवात झाली होती. रोज अशी 10, 12, 15 फुलं पडायला सुरुवात झाली होती. हे बघा इकडे. आणि इकडे सिद्धूने मला घरामध्ये झाडू मारून दिला होता, त्यामुळे माझं पोछा मारायचं पण काम चालू होतं. आज जरा दिवस माझा खासच होता, कारण मला जायचं होतं बाहेर. उद्या रक्षाबंधन असल्यामुळे मला राख्या खरेदी करायचं होतं, त्याच्यामुळे माझी ही सकाळची धावपळ सुरू होती. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं खास? माझ्यासाठी ते खासच होतं, कारण मी खूप वर्षांनंतर रक्षाबंधनसाठी जाणार होते. कारण माझा भाऊ होता फौजी आणि फौजी लोकांना कशाचं रक्षाबंधन आणि कशाचे सणवार, त्यांचे सगळे सणवार दिवाळी, दसरा, रक्षाबंधन हे सीमेवरच पार पडतात. यावर्षी तो सुट्टीवर आलेला होता, त्याच्यामुळे आणि नेमकं रक्षाबंधनाचा सण त्याच्या सुट्टीतच आलेला होता. मग मला आवर्जून रक्षाबंधनसाठी जायचे होते. तर तसंच मी मम्मींना विचारलंही होतं की मी जाऊ का. त्यामुळे मम्मी म्हटल्या की जा, पण सकाळी पटपट कामं आवरून घ्या आणि मग निघा. माझ्या आता इकडे सर्व कामं आवरून झालेली आहे. आता मी तयारी करायला लागणार होते. तेवढ्यात मग जाऊबाईंना म्हटलं चला माझ्यासोबत. मग जाऊबाई आणि आम्ही निघालो बाजारात खरेदी करण्यासाठी. बऱ्याच वेळा माझ्यासोबत मी मोहिनीला घेते, कारण खरेदी करण्यासाठी कोणी सोबत असलं की जरा बरं वाटतं. मग आम्ही निघालो बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी. इकडे आलो तर बघतो का इतकी गर्दी दुकानांमध्ये. दुकानंही भरपूर लागलेली होते आणि गर्दीही खूप होती. आपल्या भाऊरायाला राखी बांधण्यासाठी बहिणींची इतकी गर्दी होती ना की विचारता सोय नाही. आणि राख्याही खूप अशा व्हरायटीमध्ये लागलेल्या होत्या. म्हणून मी थोडंसं मग इकडे त्या मावशींना म्हटलं का दुकानाचं शूट घेते. त्या मावशींनी मला थोडीशी जागा करून दिली. मग माझं चाललं होतं इकडे थोडंसं शूटिंग घ्यायचं काम. मग मी त्यांना म्हटलं थोडासा कॅमेरा तुम्ही पकडा, मी राख्या बघते. मग त्यांनी बरं माझं ऐकून घेतलं आणि मग त्यांनी थोडासा कॅमेरा पकडला. तोपर्यंत मीही राख्या बघायला सुरुवात केली. भरपूर प्रकारच्या राख्या होत्या, कोणती घ्यावी आणि कोणती नाही असं चालू होतं. भरपूर दुकानं फिरलो, पण काही राख्या अशा मनात भरत नव्हत्या. मग आम्ही आलो इकडे एका छोट्याशा दुकानामध्ये. दुकान जरी छोटं होतं, पण भरपूर प्रकारच्या राख्या त्या काकांनी ठेवलेल्या होत्या. छोट्या मुलांच्या कार्टूनच्या राख्यासुद्धा तिथे ठेवलेल्या होत्या. मग मी कबीरला आणि आमच्या गीतूसाठीही 2 छोट्या कार्टूनच्या राख्या घेतल्या बरं का. आमच्या टिल्लूला पण राखी बांधायची होती, सिद्धूला. मग मी ह्या आमच्या राख्या चॉईस केल्या आणि आता आम्ही निघणार होतो घराकडे. चला तर मग मंडळी, तुमची पण शॉपिंग झाली आहे का ते मला कमेंट बॉक्समध्ये